कॉफी. काय कॉफी आहे? ड्रेस मस्त आहे तुझा. काव्या, अजून किती वेळ माझ्याशी बोलणार नाहीयेस? सॉरी, तुम्ही माझ्याशी बोलताय का? मी तुम्हाला ओळखलं नाही. पण मी तुम्हाला चांगलाच ओळखून आहे आणि तुमचा हा राग 10 मिनिटात विरघळणार आहे. अजिबात नाही. मी तुझ्यावर इतकी चिडली ना की किमान 2 दिवस मी तुझ्याशी बोलणार नाहीये. पण हे सांगायला तरी बोललीसच ना. काव्या, तू ना कधी कधी अगदी लहान मुलांसारखी वागतेस. अच्छा, मी लहान मुलांसारखी वागते आणि तुझा मित्र तो शहाण्यासारखा वागतो, बरोबर की नाही? मी का बोलते तुझ्या मित्राबद्दल? तुझा जिवलग मित्र हो की नाही? आय एम सो सॉरी. तुला राग आला असेल ना तर खरंच मला. एवढं काय? तो सहज बोलला, तू एवढं का लावून घेतेय? पण तो का बोलून गेला? तो का बोलतो आपल्यामध्ये? त्याला माहितीये की मला आवडत नाही, मला राग येतो. पण का? का? एक नाही 1000 कारण आहेत माझ्याकडे तो ना आवडण्याची. तो तो मेल शॉवनिस्ट आहे. तुला ऐकायचं ना? ऐक. तो माझ्याशी वाईट वागतो, तो माझ्याशी भांडतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्यावर हक्क गाजवतो. आणि तो. काव्या, ती तर 3च कारण आहेत आणि यातलं एकही खरं नाहीये. ऐका, तुला जसं वाटतं ना तसा तो नाही. त्याची बाजू घ्यायची काही गरज नाहीये. ओ, आय एम सो सॉरी. मी परत त्याच्याबद्दल बोलले. तुला वाईट वाटलं असेल ना, खरंच प्लीज. तुला राग आला असेल ना तर माझ्याकडनं तुला खरंच सॉरी. हसू नकोस हा. नाही म्हणजे तसं तू नॉर्मली हसू शकतोस पण माझ्यावर हसू नकोस. काव्या, रागवल्यावर तू गोड दिसतेस खूप. मस्का मारण्याची काय गरज नाहीये. मी तुझ्यावर रागवली आहे आणि बोलत नाहीये, हे लक्षात ठेव. तिने काय फरक पडणार आहे? हो बरोबर आहे. तुला काय फरक पडणार आहे? मी कोण आहे? मी कोणच नाहीये. तुझं विश्व, तुझं आयुष्य सगळे तुझे मित्रच आहेत, हो की नाही? मी कोण आहे? ऐरी गैरी. खरंच तू मला फोन सुद्धा केला नाही की मी संडेला घरी पोहोचले, मी नाही पोहोचले, मी जिवंत आहे, मी मेली. तुला काही फरक पडत नाही ना? एक्झॅक्टली. माझा अख्खा संडे तुझ्या मित्रामुळे वाया गेला आणि तुला काय फरक पडतोय? काही फरक पडत नाहीये. आय एम सो सॉरी. मी परत तुझ्या मित्राबद्दल बोलतेय. ओश प्लीज, मला खरंच माफ कर. मग खरंच 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 तू रागवला असशील. हसू नकोस. अगं, मी तुझ्यावर हसत नाहीये, मी माझ्या मूर्खपणावर हसतोय. कसला मूर्खपणा? म्हणजे ऍक्च्युली मला आता असं वाटतंय की आपण दोघांनी कुठेतरी जायला हवं. दोघांनीच. आय एम सॉरी. इट्स ओके. आता तरी राग विरघळला ना? मुळीच नाही. तुमने हमारी दोस्ती. मी परत त्या राघवसारखी बोलायला लागले. तू माझी मैत्री पाहिलीस, आता दुश्मनी बघशील. मी आणि तुझा दुश्मन? हो, दुश्मनाचा मित्र दुश्मन. आता ना तुझा एक फोटो काढावा असं वाटतंय. नाही रे. प्लीज 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 प्लीज. अरे यार, पण फोटो मध्ये एवढा लाल बुंद चेहरा चांगला दिसणार नाही. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाईस. सॉरी. इट्स ओके.
हे एक धर ना. सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.